मी राबवत आहे भारतीय संविधान संरक्षण मिशन. आता हे राबवण्याची काय गरज भासली, हा पहिला प्रश्न इथे कोणाच्या मनात. याची गरज ह्यासाठी भासली कारण संविधानाचं पुस्तक जाळलं. मागं पान जाळलं का पुस्तक जाळलं? पान जाळलं, कोणी पुस्तक जाळलं असं म्हणतात. आता जाळलं, पण बघा एवढं चांगलं संविधान जाळलं आहे का नाही. त्यानंतर काही जण म्हणतात संविधान बदलू राहिलं, बदलत आहे का नाही, बदलण्याची भाषा बोलली जात आहे. तर ह्या अशा आजच्या काळामध्ये जर या देशामध्ये असं वातावरण होत असेल, संविधानामध्येच काही कलमा असतील, काही गोष्टी असतील, बदलण्याचा अधिकार संविधानामध्ये दिलेला आहे. एखादी कलम असेल, नाही काळाची गरज आहे बादच्या बदलता येते, पण अख्खं संविधानच बदलायचं बा आणि अशा प्रकारची भाषा बोलली जात असेल तर यासाठी आपण काही ना काही प्रयत्न केला पाहिजे कायदेशीर मार्गानं. हा आपला अधिकार आहे. तर तेच सांगण्यासाठी मी हे गावगाव फिरत असतो. तर कायदेशीर मार्गानं आपल्याला काय काय करता येते, कसं करता येते, तर लोकशाही मार्गानं आपण ते केलं पाहिजे प्रयत्न. तो आपल्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो सोप्या भाषेमध्ये आपल्याला प्रत्येक कलमा तर समजत नाही. प्रत्येक माणसाला कलमा फार कठीण आहे, त्याला समजून घेणं एवढं तुम्ही साधारण लोकांना नाही सांगू शकत. भारतामध्ये शिकले सवरले आहेत, मध्यमही आहे, कमी शिकलेही आहे, असाधारणही आहे, ज्याला संविधानामधला अही माहीत नाही अशी आहेत. पण संविधानाप्रती तळमळ असली पाहिजे जशी आपल्यामध्ये आहे ना. एकच समुदायाला मोठी तळमळ आहे संविधानाची, बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून असं आपण म्हणतो आहे का नाही. तर एका समुदायाला एवढी तळमळ असणं साहजिकच आहे. अनपढ जरी असेल त्याला पण तळमळ आहे संविधानाप्रती. का बा? कारण बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून. तर संविधान वाचवायचं कसं, काय करायचं, कशा प्रकारची भाषा वापरायची, त्यासाठी मी काही संशोधन करून त्याचा सार सांगत असतो. मी सार सोप्या भाषेमध्ये तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न करावा. तर बाबासाहेब अशा घटना लिहित असताना अनेक समित्या होत्या. त्यामधली सगळ्यात महत्त्वाची समिती होती घटना समिती. त्या घटना समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब. मसुदा घटना समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आणि सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी बाबासाहेबांवर होती. तर बाबासाहेबांना ते श्रेय मिळणं हे साहजिकच आहे. तर जरी बाबासाहेबांनी ते संविधानामध्ये सगळ्यात मोठं श्रेय असेल लिहिण्यामागचं, पण बाबासाहेबांनी ते श्रेय एकट्यापाशी ठेवलं नाही. बाबासाहेब म्हणतात याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. मोठा माणूस वाटत असते ना, ठेवत नाही आपल्यापाशी काही, सगळ्यांचा सहभाग आहे म्हणते. इतके मोठ्या मनाचे होते बाबासाहेब आणि आपणही तेच केलं पाहिजे आता, कारण ते काळाची गरज आहे. आपण नेहमी म्हणतो आमचं बाबासाहेब, आमचं संविधान, आमचं संविधान. बाबासाहेब आम्ही दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवलाच नाही, ही आमची चुकी झाली. आणि काही लोकांनी पोचवला, ही चांगली गोष्ट आहे. जे शिकलेसोर लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचला, पण अजूनही असंख्य संपूर्ण भारतामध्ये लोकांपर्यंत बाबासाहेब पोचले नाही आहे. ते पोचवण्याची जिम्मेदारी आमची आहे आणि त्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सतत काम केलं पाहिजे. तर जेव्हा आम्ही म्हणतो आमचं संविधान, आज काही लोकांना काय वाटते तुमचं संविधान आहे काय बदले ना, मग आम्हाला काय करावं लागते, कारण त्यांना तळमळ नाही आहे. ते तळमळ त्यांना पण असली पाहिजे, कारण नुकसान त्यांचं पण होणार आहे. नुकसान त्यांचं पण होणार आहे, ही जाणीव आपण त्यांना करून दिली पाहिजे. ते कशी करून द्याल, तर कसं करून द्याल, तर जाणीव आपण करून दिली पाहिजे. तर मी नेहमी सांगत असतो, हे सांगत असताना का संविधान लिहित असताना बा संविधान सभेमध्ये जेवढे सदस्य होते त्या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये OBC होते, SC होते, ST होते, इतर लोक होते, सर्वांनी मिळून संविधान लिहिलं. आणि म्हणून आपल्या भारताच्या उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे आम्ही भारताचे लोक. म्हणजे भारताच्या लोकांनी हे मिळून आणि जे सदस्य पाडले होतं संविधान सभेमध्ये त्या सर्वांनी मिळून संविधान लिहिलेलं आहे. त्यामध्ये OBC, SC, ST सर्वच लोक होते. हेच आपण केलं पाहिजे, जेणेकरून त्या लोकांना आपली संविधानाप्रती तळमळ निर्माण होईल. त्यानंतर मी सांगत असतो लोकांना नेहमी जे खरं आहे का संविधानामध्ये बा काय आहे, नेमकं कोणता सार आहे. संविधानामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संविधानामध्ये आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार संविधानामध्ये आहे, बिरसा मुंडांचे विचार संविधानामध्ये आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार संविधानामध्ये आहे, माता रमाई, माता जिजाई, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख,
मौलाना अब्दुल कलाम आझाद, गाडगे बाबा, संत तुकाराम, बिरसा मुंडा, उस्ताद लवजी साळवे, पण ज्या समाज जो संत आहे त्या सर्व संत महापुरुषांचे विचार, संत कबीर, त्या सर्व संत महापुरुषांचे विचार संविधानामध्ये आहे. हे आपण सांगितलं पाहिजे लोकांना, जेणेकरून त्यांना वाटेल का आमचे पण संत महापुरुषांचे विचार संविधानामध्ये आहे. त्यांना तळमळ निर्माण होईल. आणि त्यांना हे पण सांगायचं, जर संविधान बदललं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपून जातील, गाडगेबाबाचे विचार संपतील, महात्मा फुलेंचे विचार संपून जातील, बिरसा मुंडाचे विचार संपून जातील, उस्ताद लवजी साळवेचे विचार संपून जातील, फातिमा शेखचे विचार संपून जातील. म्हणजे या संत महापुरुषांचे विचार संपतील जर संविधान बदललं तर. म्हणून आपण सर्वांनी मिळून ते संविधान वाचवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने. किती सोपी भाषा आहे. आता आपण सोप्या भाषेमध्ये घुमता फिरता हसता खेळता सांगू शकता. कसे सांगू शकता? त्यासाठी अगोदर काय करावं लागेल? मैत्री करावं लागेल. मैत्री मग चहा पाजून होते, नाश्ता चालून होते. मैत्री करायची अगोदर ओबीसी लोकांसोबत, SC ST सर्वांसोबत मैत्री करायची. आता मैत्री काय करणं आवश्यक आहे? कारण आपण अहंकार आता बाजूला सोडला पाहिजे आणि मैत्री करून आपण संविधान वाचवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून आपण संविधान वाचू शकतो. एकट्या समाजाच्यानं संविधान वाचत नाही, त्यामध्ये सर्वांचा सहभाग पाहिजे. सर्वांचा सहभाग असेल तरच तुम्ही संविधान वाचू शकता. तर भारताचं संविधान हे फार पवित्र आणि चांगलं संविधान आहे. भारताच्या संविधानामध्ये संपूर्ण महापुरुषांचे विचार आहेत आणि हे संविधान सर्वांनी मिळून दिलं असे बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब एकटे श्रेय घेत नाही. बाबासाहेबांनी सर्वांना श्रेय वाटलं. त्यामध्ये OBC होते, SC होते, ST होते आणि इतर. तर संविधानामध्ये काय आहे? संविधानामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार, छत्रपती शाहू महाराजांचे विचार, बिरसा मुंडा, तुकाराम महाराज, त्यानंतर उस्ताद लवजी साळवे, अण्णाभाऊ साठे, फातिमा शेख, माता रमाई, माता जिजाई, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, सर्व संत महापुरुषांचे विचार संविधानामध्ये आहेत. जर संविधान बदललं तर या सर्व छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, जेवढेही संत महापुरुष आहेत, संत कबीर, या सर्वांचे विचार संपून जातील. म्हणून संविधान वाचवण्यामध्ये OBC, SC ST आणि इतर लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपण लोकशाही मार्गाने, कायदेशीर मार्गाने संघर्ष केला पाहिजे. हा आपला अधिकार आहे. त्याचबरोबर संविधानाच्या मध्ये 4 स्तंभ आहे संविधान वाचवण्याचे, कायदेशीर 4 स्तंभ. त्या 4 स्तंभामध्ये आपण किती आहोत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 4 स्तंभ आहे संविधान वाचवण्याचे. सर्वात महत्त्वाचे आहे 3 स्तंभ, पण एक स्तंभ असा आहे का जो बाहेर राहूनसुद्धा काही संविधानाचं रक्षण करते, जागृत करते. त्या 4 स्तंभापैकी पहिला स्तंभ आहे संसद. आपले मुलं आमदार खासदार झाले पाहिजे. आता जिथं आमदार खासदार आहे हे पहिल्या स्तंभामधलं संविधानाचं रक्षण करण्याचा भाग आहे. संसद, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, विधानमंडळ, म्हणजे आमदार खासदार असायच्यात जे संविधानाचं रक्षण करतात. आता तुम्हालाच माहीत आहे किती रक्षण करून राहिले. जे थोडेफार असतील ते गुलाम आहेत, दबलेले आहेत आणि बाकी सगळे उच्चवर्णीय आहेत. तर पहिल्या स्तंभामध्ये आपण नाही आहोत, ज्यांना तळमळ आहे. दुसरा स्तंभ आहे संविधान वाचवण्याचा कार्यपालिका, ज्यामध्ये मंत्री येतात. कार्यपालिकामध्ये राष्ट्रपती येतं म्हणतात, मंत्री येतात. त्यामध्ये UPCच्या माध्यमातून येतात कलेक्टर, जिल्हाधिकारी, CP कमिशनर ऑफ पोलीस, SP सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, MPCच्या माध्यमातून येतात तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, विविध पदाचे अधिकारी, हे कार्यपालिकामध्ये येतात. पण यामध्ये सुद्धा उच्चवर्णीय आहेत. OBC नाही, SC नाही, ST नाही आणि इतर नाही. असतीलही तो थोड्या प्रमाणात आहे, ते दबून काम करू राहिले. तर म्हणून दुसरा स्तंभही आपल्यापासून गेला. तिसरा स्तंभ आहे संविधान रक्षणाचा न्यायपालिका. सिटी जज, डिस्ट्रिक्ट जज, हायकोर्टातले जज, सुप्रीम कोर्टातले जज
आपले मुलं मुली जज झाले पाहिजे. जे आहेत ते उच्चवर्णीय आहेत, थोडेफार असतीलही ते दबून काम करू राहिले, घाबरून काम करू राहिले. तिसरा स्तंभ गेला आपल्या हातून. आणि चौथा स्तंभ आहे मीडिया, संविधान रक्षणाचा. मीडिया, भारतातला सगळा मीडिया 99% दलाल झालेला आहे, बिकाऊ झालेला आहे, कामच नाही करत. आणि हा मीडियाचे मालक जे आहेत ते उच्चवर्णीय आहेत. त्यामध्ये OBC नाही, SC नाही, ST नाही आणि इतर नाही. तर चारही स्तंभामध्ये OBC वर्ग सर्वात जास्त प्रमाणात असला पाहिजे, कारण OBC या देशामध्ये 52% वर आहे. मग OBC संसदमध्ये असला पाहिजे मोठ्या प्रमाणात, कार्यपालिकामध्ये असला पाहिजे मोठ्या प्रमाणात, न्यायपालिकामध्ये असला पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि मीडियामध्ये असला पाहिजे मोठ्या प्रमाणात. मालक असला पाहिजे मीडियाचा, नाही आहे OBC. त्यानंतर SC असला पाहिजे, त्यानंतर ST असला पाहिजे, पण नाही आहेत. जे मंत्रिमंडळ आहे केंद्राचं, त्याचे सेक्रेटरी असतात, त्यापैकी 90 पैकी 87 सेक्रेटरी हे उच्चवर्णीय आहे, OBC आहेच नाही इथं. मग OBC काय करू राहिला? झोपलेला आहे, जागी आहे, ज्यांनी त्यांनी ठरवावं. आता SC किती, ST किती, इतर किती, उच्चवर्णीय आहे, त्याला ब्राह्मण म्हणतो आपण. म्हणून या स्तंभामध्ये संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडियाचे मालक हे सर्वात जास्त प्रमाणात OBC असायला पाहिजे. OBCंनी यासाठी संघर्ष केला पाहिजे, लोकशाही मार्गाने लढलं पाहिजे. का आपण इथपर्यंत का पोचलो नाही? म्हणजे आम्हाला आमच्या मुलांचं भविष्याचं काळजी नाही का? आमच्या मुलांच्या भवितव्याचं आम्हाला काळजी नाही का? त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे हे आम्हाला कळत नाही का? हा प्रश्न आहे. आपल्या मुलांची जर आपल्याला काळजी असेल, आपले मुलं सांसद झाले पाहिजे, आपले मुलं कार्यपालिकामध्ये गेले पाहिजे, आपले मुलं न्यायपालिकामध्ये गेले पाहिजे, आणि आपले मुलं मीडियाचे मालक आणि मीडियामध्ये असले पाहिजे, हे जर तुम्हाला वाटत असेल, त्यासाठी तुम्ही आत्तापासून प्रयत्न करा, आत्तापासून संघर्ष करा लोकशाही मार्गाने. आणि तो आपला अधिकार आहे. शेतीला भाव नाही, शेतीला भाव का नाही हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. कारण तुम्हाला गरीब ठेवायचं आहे म्हणून शेतीला भाव नाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला भाव यासाठी नाही आहे, त्याला गरीबच ठेवायचा आहे ना. तुम्ही जर शेतकरी OBC SC ST जर श्रीमंत होसाल, इतर मोठे होसाल, तुमच्याबरोबर आमदार खासदार बनतील, कार्यपालिकामध्ये जातील, न्यायपालिकामध्ये जातील, मीडियाचे मालक बनतील. तुम्ही जर मालक झाले हा देश दुरुस्त होईल. हा देश दुरुस्त नाही झाला पाहिजे म्हणून तुम्हाला गरीब ठेवायचं, कमजोर ठेवायचं, या सर्व बाबी आहेत. आणि ह्या बाबी आपण जाणून समजून घेतल्या पाहिजे. म्हणून आपण संत महापुरुषांचे विचार संविधानामध्ये दडलेले आहेत. संविधान जर बदललं तर संत महापुरुषांचे विचार संपून जातील. छत्रपती शिवाजी महाराजचे विचार जातील, तुकाराम महाराजचे विचार संपून जातील, गाडगेबाबाचे विचार संपून जातील, बिरसा मुंडाचे विचार संपून जातील, उस्ताद लवजी साळवेचे विचार संपून जातील, अण्णाभाऊ साठेचे विचार संपून जातील. म्हणून संविधानाचं रक्षण करणं हे सर्व OBC SC ST आणि इतर लोकांचं कर्तव्य आहे. कारण त्यामुळंच आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून आपले मुलं मुली डॉक्टर झाले, आपले मुलं मुली वकील झाले, आपले मुलं मुली जज झाले, आपले मुलं मुली प्राध्यापक झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले, विविध पदाचे अधिकारी झाले, कर्मचारी झाले, या आरक्षणामुळं, संविधानामुळं. संविधानात जर आपण रक्षण नाही केलं तर आपले मुलं मुली हे होतील का? आता शिक्षणाचं बाजारीकरण झालं, खाजगीकरण झालं, शिक्षण महाग होऊ राहिलं, विकत भेटू राहिलं शिक्षण. जे शिक्षण श्रीमंताच्या मुलाला आणि गरिबाच्या मुलाला मोफत भेटलं पाहिजे ते शिक्षण आपल्याला विकत भेटू राहिलं. किती हानिकारक बाब आहे. आणि भविष्यामध्ये एवढी महागाई वाढू राहिली, तुम्हाला पगार नाही, पैसा नाही, काही नाही, तुम्ही मुलांना शिकवसाल कसे? त्यांचं शिक्षण कसं होईल? यावर आपण विचार केला पाहिजे. आणि मोफत शिक्षण कसं होईल यासाठी आपण आमदार खासदाराला प्रश्न करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, काही घेणं देणं नाही, आपला अधिकार आहे तो. आता मीडियाचं काम जनतेनं केलं पाहिजे. आपल्याला शिक्षण मोफत भेटलं पाहिजे आणि चांगल्यात चांगलं उच्च क्वालिटी शिक्षण भेटलं पाहिजे. श्रीमंताचा मुलगाही त्याच शाळेत आणि गरिबाचा मुलगाही त्याच शाळेत, ही तुम्ही मागणी करायला पाहिजे. हा आपला अधिकार आहे. कारण मूलभूत अधिकार आहे शिक्षण. जसं अन्न वस्त्र निवारा पाहिजे तसं शिक्षण हे आपला अधिकार आहे. त्यानंतर आरोग्य, दवाखान्यामध्ये किती कोणी फीस घेते. बिमाऱ्यामध्ये हजारो लाखो रुपया
आपला दवाखान्यावर जातो, खर्च होतो आणि आपण त्या पैशाच्या अभावी काही जण जीव जातात आणि काही जण पैसा खर्च करून दवाखान्यामध्ये बर्बाद होतात. हा दवाखाना मोफत असला पाहिजे प्रत्येकाला, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, प्रत्येकाला दवाखाना हा मोफत असला पाहिजे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत कुठलाही इलाज असो, दवाखाना मोफत असला पाहिजे अशी मागणी तुम्ही आमदार खासदाराला करा. त्याला म्हणा हे करशील का तू, कोणत्या याचा असो. आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं, नाही झालं. तुम्ही दवाखान्यामध्ये बर्बाद होऊ राहिले, विविध प्रकारच्या बिमाऱ्या होऊ राहिल्या तुम्हाला. काय चालू आहे? कारण तुम्ही खाऊ राहिले जहर. जे जहर सुरा मेरय म्हणजे पवाठाना वीरमणी सिक्का समाधी आम्ही, एका जहर आहे, सुरा नशा आहे तो. जे भगवंतांनी मना केलेलं आहे ते जहर आम्ही पिकू राहिलो. त्या कंपनीचे मालक कोण आहे? केमिकल विकणारे यांचे उच्चवर्णीय बहुजन लोकाले, OBC SC ST लोकाले जहर विकू राहिले ते केमिकल. तुम्ही ते फवारणी करता, त्यांना अन्न उगवता, तेच खाता आणि त्यांना बिमाऱ्या होऊ राहिल्या. विविध प्रकारचे आजार वाढलेले आहे. सगळ्या बहुजन वर्गाले, OBC SC ST आणि इतर लोकांना कमजोर करणं सुरू आहे. आरोग्याच्या विविध समस्या आहेत या केमिकलच्या अन्नामुळं. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, कमजोऱ्या वाढलेल्या आहेत. का? कारण तुम्ही केमिकल खाऊ राहिले. ज्या जहराचा व्यवसाय भगवंतांनी मना केलेला आहे तो जहरचा व्यवसाय आम्ही करू राहिलो. 5 प्रकारचे व्यवसाय भगवंतांनी मना केलेला करायला, त्यामधला एक म्हणते जहराचा व्यवसाय करू नये म्हणते, नशा जहर. तेच जहराचा व्यवसाय तुम्ही करू राहिले. केमिकल विकत घेता आणि तिला फवारणी करता शेतीमध्ये जास्त उगवलं पाहिजे म्हणून, ते जहर तुम्ही खाऊ राहिले. अगोदर जी शेती होत होती पण नैसर्गिक शेती होत होती, तुम्ही नैसर्गिक प्रक्रिया थांबवली, निसर्गाचं चक्र तोडलं तुम्ही आणि म्हणून तुम्हाला बिमाऱ्या होऊ राहिल्या. कर्म केले, फळ भेटू राहिलं आता, कारण तुम्ही जीवजंतूची हत्या केली. पानाती पाता वीरमणी सिक्का पण समाधी आम्ही. जीवजंतू मारले तुम्ही, किटुकले मारले, मेंढक्या मारल्या, उंदरं मारले, चिमण्या मारल्या. त्याचे परिणाम होय कर्मविपाक आहे तो. कर्माचा फळ भोगायला लागू राहिला आता. जीवजंतूची हत्या केली ना आम्ही. कारण निसर्गाची प्रक्रिया काय माहीत आहे काय? जे किटुकले असतात, किडे अळ्या, त्या चिमण्या खातात. त्याची प्रक्रिया काही तुम्हाला शेती उगत होती, चिमण्या पण त्याचं जगणं होत होतं. मेंढक्या होत्या, मेंढक्या किटुकले खात होते, त्याचा जो मळ निघत होता त्याचा शेती सुपीक होत होती. निसर्गाची प्रक्रिया आम्ही थांबवली आणि त्यामुळं आम्हाला विविध प्रकारच्या बिमाऱ्या होऊ राहिल्या. नैसर्गिक अन्नच हे पोषक अन्न असते आणि ते आम्ही आता संशोधन करून तयार केलं पाहिजे. जमीन तुम्ही खराब करून टाकली पूर्ण. एवढी काळी क्षार जमीन, सुंदर जमीन तुम्ही निसर्गाच्या प्रक्रियेला तुम्ही झुगारून केमिकल वापरून तुम्ही त्याला खराब करू राहिले. जंतूच मारून टाकले पूर्ण. आवश्यकता आहे ना, थोडं धान्य खाल्लं गेलं पाहिजे तरी वाचवतो ना आपल्याला. सगळं आपण म्हणतो पूर्ण मीच घेतो. दान पारमिता आहे ते. जे किटुकले खातात ना थोडंसं अन्न, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, ज्वारी म्हणा, काही डाळ म्हणा, जे थोडेसे किडे वगैरे खातात ते दान पारमिता होय. थोडे त्यानं खाल्ले पाहिजे. एका शेंगीमध्ये जर 10 दाणे असतील तर 1 दाणा गेला पाहिजे ना किड्यासाठी. 9 दाणे आपल्याला राहते. ते दान पारमिता होय. निसर्गाच्या प्रक्रियेला तुम्ही कसे काय बदलू शकता? आणि म्हणून त्या माध्यमातून हिंसा झाली आणि त्याचे परिणाम आता मनुष्य मात्राला भोगायला लागू राहिले. हा कर्मविपाक आहे. समजून घ्या माझ्या बोलण्याला तुम्ही. सोपं नाही आहे. आणि म्हणून त्या निसर्गाच्या प्रक्रियेला तुम्ही बदलू नका. जशी ती प्रक्रिया आहे तशीच त्याला सुरक्षित राहू द्या. शेणखत वापरा, गांडूळ खत आहे, विविध प्रकारचे खतं असतात नैसर्गिक, ज्यामध्ये केमिकल नसते. असं नैसर्गिक प्रक्रियेमध्ये आपण शेती पिकवली पाहिजे. भलाही 3 पोत्याचे 2 पोते होतील, पण तुम्हाला अन्न चांगलं भेटल, शुद्ध भेटल, दवाखाना वाचल, तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि ही बाब आम्ही समजून घेतली पाहिजे. आता कमी वयामध्येच बिमाऱ्या होऊ राहिल्या. चष्मे लागू राहिले, कानाचे प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, घुटण्यातलं ऑइल संपलं, छाती दुखू राहिली, दमा लागते, कमजोरी आणि विविध कमीच वयामध्ये झटके येऊ राहिले, लकवा मारू राहिला, हार्ट अटॅक येऊ राहिले, आहे का नाही, मिरगी, विविध प्रकारचे आजार तुम्हाला कमी वयामध्ये होऊ राहिले. का? केमिकलच्या अन्नामुळं. म्हणून ज्याच्यापाशी रोगप्रतिकारशक्ती आहे तोपर्यंत टिकून राहते. जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी झाली ते केमिकल तुमच्यावर हावी होते आणि बिमाऱ्या होतात. म्हणून आम्ही या बाबीला समजून घेतलं पाहिजे.
आम्हाला आमच्या मुलांना रोजगार नाही, आरोग्य गमावलं आम्ही, शिक्षण गमावलं, मोफत शिक्षण नाही आहे, शिक्षणाचं बाजारीकरण झालं, आरोग्यही विकत भेटू राहिलं आम्हाला, दवाखाना महाग आहे, त्यानंतर रोजगार नाही आमच्या मुलांना, रोजगारच्या नोकऱ्या गेल्या, बँकेतून लोन नाही भेटत. प्रत्येक मुलाला, शिकल्या सवरल्या मुलांना मी सांगत असतो नेहमी, बेरोजगारी भत्ता भेटला पाहिजे, तो आमचा अधिकार आहे. जेवढे शिकले सवरले मुलं आहेत, मग ते OBCचे असतील, SCचे असतील, STचे असतील, इतर असतील, जेवढे भारतामध्ये मुलं मुली आहेत, या सर्वांना बेरोजगारी भत्ता भेटला पाहिजे जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत. आणि आजच्या महागाईच्या हिशोबानं 20,000 रुपये कमीत कमी बेरोजगारी भत्ता भेटला पाहिजे. म्हणा आमदार खासदार तुम्ही, तुमचा अधिकार आहे तो. का भेटत नाही? तेव्हाच तर काम होईल ना. तसे काम नाही करत, बोलावं लागते. बोलसाल तर काम होईल. आपला हक्क अधिकार कायदेशीर मार्गाने मागसाल तर काम होईल. ही मागणी आपण केली पाहिजे. नसल देत बेरोजगारी भत्ता तर त्यांना लोन भेटलं पाहिजे बँकेतून, फक्त आधार कार्डच्या भरोशावर. तो भारताचा नागरिक आहे म्हणून किती लोन भेटलं पाहिजे, जेणेकरून त्याचा उद्योग चालला पाहिजे. 50 लाखापासून तर 5 ते 10 करोडपर्यंत विदाऊट गॅरंटी लोन भेटलं पाहिजे शिकल्या सवरल्या मुलांना. मग तो OBCचा असो, SCचा असो का STचा असो, OBC, SC, ST का इतर, यांना लोन भेटलं पाहिजे शिक्षणाच्या आधारावर, आधार कार्डच्या आधारावर, कुठल्याही प्रकारची गॅरंटी न घेता. का भेटलं पाहिजे? पहा, नीरव मोदी, माल्या, अशा अडाणी अंबानी यांनी लाखो करोड रुपये लोन घेण्याचं माफ होते. काही जण पडतात देश सोडून करोडाचं कर्ज डुबवून. तर आपल्या OBC, SC, ST मुलांना जर हे कर्ज भेटलं, लाखो करोड रुपये भेटलं याले कर्ज, तर याचे उद्योग मोठे होतील. आपले OBCचे मुलं मुली, आपल्या SCचे मुलं मुली, आपल्या STचे मुलं मुली, आपले इतर मुलं मुली हे उद्योग करून श्रीमंत होतील, प्रगती करतील. शेतकऱ्यांचे मुलं, कष्टकऱ्याचे मुलं हे श्रीमंत होतील आणि प्रगती करतील. पण तुमचे मुलं प्रगती करावे यांना हे वाटत नाही, म्हणून तुम्हाला काही बर्बाद करणं सुरू आहे, गरीब करणं सुरू आहे. परेशानी तुमच्या मागं लावून दिली दवाखान्याची. केमिकलचं अन्न तुम्ही खाऊ राहिले. केमिकलचे मालकच हे आहेत उच्चवर्णीय, यांचे केमिकलच्या फॅक्टऱ्या आहे. ते तुम्हाला केमिकल विकू राहिले, तुम्ही ते केमिकल घेता, फवारणी करता, बिमाऱ्या घरामध्ये आणता. हे षडयंत्र तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला आता कळलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये एवढ्या भयंकर बिमाऱ्या होणार आहे का डॉक्टरला इलाज पण सापडणार नाही. कारण जोपर्यंत कोणतं केमिकल तुमच्या अंगामध्ये गेलं तोपर्यंत इलाज सापडत नाही. माहीतच नाही आम्हाला कोणतं केमिकल खाऊ राहिलो आम्ही. दुकानात जातो, आणतो विकत, खातो. केमिकलच केमिकल, जरच जर. अलग अलग प्रकारचे केमिकल फवारल्या जाते एका धान्यावर. अलग अलग अन्न खाऊ राहिलो आम्ही आणि ते अलग अलग केमिकल आमच्या अंगात चाललं आणि त्यानं कॉकटेल मिक्स होऊन विविध प्रकारच्या बिमाऱ्या होऊ राहिल्या आम्हाला. आणि ज्या बिमाऱ्या आम्हाला माहिती पडत नाही आणि कमी वयामध्ये आम्ही जीव चालले, डोळे खराब होऊ राहिले, कानं बहिरे, छातीचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, विविध प्रकारचे आजार, चमडीचे रोग, हे सगळे केमिकलच्या अन्न सेवनामुळे होऊ राहिले. हे समजून घ्या. ह्या फार बारीक गोष्टी आहे, हे तुम्हाला सांगत नाही कोणी. ह्या बाबी जर तुम्ही आज नाही समजून घेतले तर भविष्यामध्ये लय अंधार होईल, पुरं उद्ध्वस्त होऊन जाईल, कमजोऱ्या होऊन जातील आणि असंख्य लोक मरण पावतील. म्हणून हे मरणापासून थांबायचं असेल तर तुम्हाला नैसर्गिक अन्न पिकवावं लागन, नैसर्गिक शेती करावं लागन आणि सर्वांशी मैत्री करून आपल्याला जीवन कंठित करावं लागन. मैत्री करा, आपसामध्ये बंधुतेनं राहा, मैत्री करून चांगलं आपलं जीवन कंठित करा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी एकत्र येऊन लढा. तुम्ही एकत्र राहा आणि जेव्हा तुम्ही एकत्र राहाल तेव्हाच जिंकसाल. म्हणून आपल्या मुलांच्या रोजगाराकरता, आपल्या मुलांना चांगला रोजगार भेटला पाहिजे, त्याकरता तुम्ही त्यांना लोन कसं भेटन याची मागणी केली पाहिजे कायदेशीररित्या. 50 लाखापासून तर 5 करोड ते 10 करोडपर्यंत भेटलंच पाहिजे. तो अधिकार आहे. तुम्ही श्रीमंत झाले पाहिजे, मोठे झाले पाहिजे. जेव्हा तुम्ही श्रीमंत होसाल, मोठे होसाल, OBC, SC, ST आणि इतर, तेव्हा तुम्ही 4ही स्तंभामध्ये प्रवेश करसाल. संसदमध्ये प्रवेश करसाल, कार्यपालिकामध्ये प्रवेश करसाल, न्यायपालिकामध्ये प्रवेश करसाल आणि मीडियाचे मालक होसाल. OBC मीडियाचा सर्वात जास्त प्रमाणात मालक होईल, त्यानंतर SC होईल, त्यानंतर ST आणि इतर. म्हणून तुम्ही मालक झाले पाहिजे देशाचे. OBC या देशाचा मालक आहे, तो मालक झाला पाहिजे. त्याकरता तुम्हाला आतापासून प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल.
आपल्या हक्क अधिकारासाठी तुम्हाला लढावं लागेल. तुम्ही लढसाल तरच जिंकसाल, नाही तर येणारी पिढी तुमची गुलामची गुलामच राहील, बेरोजगारच राहील, शिक्षणाचा बाजारीकरणच राहील आणि दवाखाना तास सुरू राहील तुमचावाला. म्हणून शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, आरोग्य चांगलं भेटलं पाहिजे, मोफत शिक्षण मोफत असलं पाहिजे, आरोग्य मोफत असलं पाहिजे, रोजगार प्रत्येकाला असला पाहिजे. तुम्ही मोठे झाले पाहिजे, त्याकरता तुम्हाला आतापासून प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करसाल तर तुम्ही पुढे जासाल. तर तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा. आपण सर्वांनी मिळून मिसळून आपसामध्ये मैत्रीनं राहिलं पाहिजे. सर्वांशी आपण एकमेकांनी मैत्री केली पाहिजे आणि मैत्रीपूर्वक आपण व्यवहार करून आपलं जीवन कंठित केलं पाहिजे, जगलं पाहिजे. तर आपण या बाबीला समजून घेऊन त्या दिशेने वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. करून देवा कोणा